शेतकऱ्याच्या भल्यासाठी जे निर्णय घेता येतील ते घेतले। आता पण जेव्हा अवकाळी आली, अतिवृष्टी आली, पाऊस पडले या मराठवाड्यात या भागामध्ये, जेव्हा पूर्ण शेती वाहून गेली, शेतीचं प्रचंड नुकसान झालं। दसरा होता, मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं कोणी मुंबईला दसरा मेळाव्याला यायचं नाही। या शेतकऱ्यांचा दसरा आणि दिवाळी मी काळी होऊ देणार नाही आणि सगळ्या लोकांनी त्यांना मदत करण्याचा मी फरमान सोडलं। मी विनंती केली, मी सूचना केली आणि सर्व लोक आपल्या घरात जसा दसरा साजरा केला तसा दसरा या गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरादारात तोरण बांधून केला। आणि मी म्हणालो होतो शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही। दिवाळीच्या आधी नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, हे शेतकऱ्यांच्या बद्दलच असलेलं पीक आहे। आपली जबाबदारी आहे। शेतकरी जगला तर आपण जगणार।